असतो, कारण आपल्या सहकार्याशिवाय, कारण हा व्यवसाय करत असताना अनेक नियम अटी तसेच साहेब आपण या ठिकाणी आलात, खरोखर आम्हाला धन्यता वाटली. असा सहकार्य आम्हाला या संघटनेला आमच्या व्यवसायाला लाभो, जेणेकरून आमचा व्यवसाय करून आमच्या कुटुंबाची उपजीविका होईल. त्यासाठी आपलं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. आणि तेवढंच आमच्या संघटनेच्या वतीनं ही तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते आजपर्यंत करत आलोय, करतोय आणि करणार. जिथे कधी आपल्याला आमची आवश्यकता लागली, उदाहरणार्थ एखादा अपघात झाला तरी आमचा कुठलाही रिक्षावाला त्या ठिकाणी संबंधित अपघात झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी निश्चित आम्ही आमचा कुठलाही गाडीवाला असो तो प्राथमिक उपचारासाठी आपल्या पोलिसांच्या सहकार्याने प्राथमिक हॉस्पिटल पर्यंत नेहमी पोहोचवत असतो. इतर काय ट्रॅफिकचा प्रश्न असेल तोही आम्हाला वारंवार आपल्या पोलीस स्टेशन कडून ज्याच्या वेळेला आम्हाला काही सूचना येतात, अन्यथा कुठल्या कार्यक्रमाची सुद्धा आम्हाला काही सूचना येतात, त्या वेळेला आम्ही आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊन नेहमीच सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही तर नेहमी अभिमानाने सांगतो की वडखल पोलीस स्टेशनचा आम्हा रिक्षा चालकांना एवढा सहकार्य आहे की अन्य कुठे असेल नसेल हे मला माहित नाही, पण तू वडखल पोलीस स्टेशन आमच्या नेहमीच पाठीशी असतो. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल पुनश्च मी आमच्या संघटनेच्या वतीनं आपलं आभार मानतो. आणि साहेबांना मी विनंती करेन की आमच्या संघटनेच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, तरी थोडं महाप्रसादच घेऊन या ठिकाणी आपण या ठिकाणावर प्रस्थान करावं. तर तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करेन की आमच्या संघटनेला 2 शब्द सांगून उपकृत करावं. सर्वांना नमस्कार. मी मागच्या 3 महिन्यापूर्वी पाटील साहेबांच्याकडून या त्या रिक्षा वाहतुकीसंदर्भात किंवा गाड्या चालतात वडापावच्या संदर्भात, याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की तुमची जी वाहतूक तुम्ही करता याच्यामध्ये बेशिस्तपणा किंवा रॅश ड्रायव्हिंग केलेलं आहे, गाड्या कुठेतरी चुकीच्या पद्धतीने चालल्या असं कुठंच दिसणार नाही. मागच्या 3 महिन्यामध्ये तुमचा जो काही व्यवसाय चाललेला आहे तो एकदम तुमच्या शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला आहे. वाहतुकीचे नियम तुम्ही पाळत असता. रस्त्यावर कुठं अशा गाडी वाकडी तिकडी लावून ड्रायव्हर सोडून गेलेला आहे, नाहीतर प्रवासी भरलेले आहेत आणि खूप रॅशपणे ड्रायव्हिंग करत आहे, खूप फास्ट चाललेला आहे, किंवा रस्त्यामध्येच थांबवून पॅसेंजर घेतोय, मध्येच पॅसेंजर उतरवतोय. असं कुठलाही प्रकार मला 3 महिन्यात तर आढळून आलेले नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना प्रवाशांच्या लोकांच्या जीवाची काळजी करताय, वाहतुकीचे नियम पाळून तुम्ही व्यवसाय करताय, बघून खूप बरं वाटलं. आणि मागच्या 3 महिन्यामध्ये किंवा याच्या अगोदरही कधी मी अपघात झालेला ऐकण्यात नाही आहे माझ्या, की प्रवासी वाहतुकीचं कुठे हे झालेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथं सुद्धा वावरत असताना बऱ्याच ठिकाणी, आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी माझी नोकरी झाली, तर इथला तुमच्या वाहतुकी संदर्भातला अनुभव खूप चांगला आहे मला. म्हणजे तुम्ही खूप व्यवस्थित तुमचा व्यवसाय करत असता आणि अशाच प्रकारे इथून पुढेही तुम्ही त्याच पद्धतीनं तुमचं काम कराल, तुमचा व्यवसाय कराल. माझी काय मदत लागली, आता या स्टँडचा प्रश्न यांनी एक मांडलेला आहे, स्टँडची RTO कडून मंजुरी मिळाली वगैरे सांगितलं आहे, तर त्याची संबंधित कागदपत्र एकदा मला दाखवा. माझ्या लेवलला जे काही तुम्हाला सहकार्य करता येईल ते आपण करूया. म्हणजे जे हे व्यवसाय करतायत त्यांना थोडीशी स्टँडसारखी सुविधा जर उपलब्ध झाली तर आणखी व्यवसायाला करायला मदत होईल. माझ्या आवडीनं जेवढी मदत मला करता येईल तेवढी मी नक्की करेन. फक्त आत्तापर्यंत जसं तुम्ही वाहतूक करताय, तुमचा व्यवसाय करताय नियम पाळून किंवा रस्त्याच्या परिस्थितीकडे बघून त्या पद्धतीनेच करावं, प्रवाशांची काळजी घ्यावी.
तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार. धन्यवाद साहेब. आपण आता ज्या ज्या आम्हाला सूचना केल्या त्या सूचनांचं निश्चितपणे आम्ही पालन करू. साहेब, या ठिकाणी सध्या आमची व्यवसायाची परिस्थिती अशी आहे की दररोज 20 गाड्या आम्ही आमच्या सक्तीने बंद करतो, कारण सर्वच गाड्या जर नाक्यावर आल्या तर आम्हाला व्यवसायच मिळत नाही. त्याच्यामुळे दररोज 25 गाड्या आम्ही बंद ठेवतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही स्वतःवरच असे नियम लागतो की कोणी या ठिकाणी पिऊन वगैरे दारू वगैरे पिऊन गाडी चालवून देत नाही. असा कोणी आढळल्यास आम्हीच त्याला बाहेर काढतो. दुसरा प्रश्न, या ठिकाणी एखाद्याची कागदपत्र जर पूर्ण नसतील, आम्ही मागच्या वेळेला RTO साहेबांनाही छातीटोकपणे सांगितलं होतं की आमच्या एखाद्या गाडीवाल्याची जर पेपर पूर्ण नसतील तर ते गाडीवाल्यांच्याकडे नाही, आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जरी विचारणा केली तरी ते आम्ही तुम्हाला दाखवू. अशा प्रकारे आम्ही आमच्यावर अटी आणि नियम लादून या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतोय आणि त्यासाठी आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा निश्चित आम्हाला सहकार्य होतोय. त्यांच्याकडून वेळोवेळी सूचना हे केल्या जात आहेत आणि त्याचंही आम्ही काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करून आम्ही व्यवसाय करत असतो. पुनश्च आमच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी महाप्रसादी घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद साहेब. मग बघू उद्या चला. इधर मिलेगा खाना? उधर आगे ना, एक बार मैं गया था. जाओ, जाने का तो जाओ. अच्छा, मैं गढ़ में रहता हूँ ना बहुत दिन से. जाता है खाने को, साथ खाने को जाता है. हाँ जाएगा. जाओ जाओ. पहले इधर पाए पढ़ लेता हूँ इधर. अब बात कर जाओ, दर्शन ले लो. नाली में